गोलंदाज तयार. चला चला घाई करा, स्पीडअप करा. ऑलरेडी या मॅचला 1 तास गेलेला आहे. पहिला बॉल रोशनचा स्टंप वरून निघालाय. पहिलाच डॉट बॉल आलाय. 5 बॉल आता पाहिजे धावा 3. भरपूर टेन्शन आहे. जेवढा कमी धावा असतात तेवढा फलंदाजाला टेन्शन जास्त असतं, कारण 3 धावा होतील की नाही होतील की नाही मनात सतत भीती असते. आणि गोलंदाजाला मात्र गमावण्यासारखं काही नसतं. रोशनचा हा चेंडू इथून मात्र लगातार 2 डॉट बॉल मॅच मध्ये. आता इथून मजा आणली आहे गोलंदाज रोशन मसनेने. समोर ओमकार आणि ओमकारच्या विरोधात आले लगातार 2 डॉट बॉल. एक वॉर्निंग गोलंदाजाला देण्यात आलेली आहे. 4 बॉल आता कंपल्सरी 3 धावांची गरज आहे. महत्वाची मॅच, पहिला सामना. ओमकारचा शॉट ऑन साइडला. खेळाडू आहेत. इथून बॉल पकडला, फेक होतीये, रनआउटची चान्स. बॅटर इथून आउट. बॅटर आउट आणि मोठा धक्का आता ओमकारच्या स्वरूपात. सेट बॅटर इथून परततोय आणि आता सामना बदललाय. 3 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावांची गरज आहे. टीम श्री गणेश कुंडलस टीमला मी आधीच म्हटलं की जर किशोर मसनेने एक षटकार वाचवला असता तर मात्र मजा आली असती, पण मजा आणली आहे रोशन मसनेने, कारण 3 बॉल कंपल्सरी 2 धावसंख्येची गरज. कुंडलस टीमचा कुणाल आता मैदानावरती जातो आणि विजयाचा हिरो होईल का कुणाल, कारण आता सामना खरं तर चित्त थरारक अवस्थेत आलाय. जिथे 6 मध्ये पाहिजे होत्या 3, आता 3 बॉल मध्ये पाहिजेत कंपल्सरी धावा 2. प्रेक्षकांची नजर या मॅच कडे. रोमांचक सामना सनी किंग्स ट्रॉफीचा आणि ऑनलाईन व्ह्यूअर्स देखील वाढले. 160 पेक्षा जास्त व्ह्यूअर्स या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांची देखील नजर या मॅच कडे. स्मार्ट टीव्ही, मोबाईल वर सर्वांची नजर फक्त या मॅच कडे. आणि आता सामना काय होईल हे बघायचं. 3 बॉल कंपल्सरी 2 धावांची गरज. तीन बॉल 2 जय चढोबा आंबोड साठी. रोशन मसनेच्या बॉलिंगने मात्र सामना पुन्हा झुकवलाय आणि विपक्षात मात्र कुणाल नवीन बॅटर स्ट्राइक वरती आला. 3 बॉल कंपल्सरी करायचे, धावा 2. फिल्डिंग मध्ये चेंजेस झालाय. गोलंदाज रोशन मसने खोला टाकला चेंडू. अपील जोरदार आहे. तोपर्यंत चेंडू इथून अडवणं गरजेचं होतं आणि लेग बॉयच्या स्वरूपातली धाव. आता 2 बॉल मध्ये कंपल्सरी 1 धावेची गरज आहे. जय चढोबा आंबोड टीमच्या विकेट किपर आणि स्लीपरला ही धाव वाचवणं फार गरजेचं होतं. 1 धाव आले. आता 2 बॉल मध्ये कंपल्सरी 1. सांगू शकत नाही, अजूनही सांगू शकत नाही. 1 बॉल जर डॉट आला तर लास्ट बॉल वरती मॅच जाईल. हा चेंडू इथून अडवला पाहिजे होता. 1 धाव फार महत्वाची होती. अपीलच्या नादामध्ये धाव घेतली फलंदाजांनी. 2 बॉल आणि कंपल्सरी 1 धावेची गरज आहे. 2 बॉल 1 धावेची गरज. फिल्डिंग मध्ये चेंजेस. सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आणले. फलंदाजावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न. गोलंदाजाची बॉलिंग तेवढीच भारी आहे. 2 बॉल कंपल्सरी 1 धावेची इथून गरज आहे. चेंडू इथून डॉट आणि रनआउट. विकेट गोज डाऊन. सामना पुन्हा एकदा फिरलाय. चित्त थरारक मॅच. 4 ओव्हरचा हा सामना पुन्हा एकदा लास्ट बॉल वरती मॅच घेऊन गेला रोशन मसने. काय बॉलिंग अटॅक आहे. 6 बॉल मध्ये 3 धावा वाचवायच्या आणि टाय होऊन जाऊ दे या बॉलिंग साठी. 6 मध्ये 3 पाहिजे होते. आता 1 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. आधीची धाव वाचवली असती तर मात्र आणखी स्ट्रॉंग बाजू असते जय चढोबा आंबोडची. बघा सर्व संघांना महत्वाचा नियम आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. विकेट किपर जय चढोबा आंबोड संघ लक्ष द्या. जरी चेंडू डॉट झाला तरी तुम्हाला धाव घेता येईल याची नोंद घ्या.
महत्वाचा नियम सांगतोय, काही स्पर्धेमध्ये हा नियम नसतो, पण इंटरनॅशनल रूल प्रमाणे जर चेंडू डॉट झाला तरी तुम्हाला धाव घेता येईल. एक बॉल मध्ये कंपल्सरी एका धावेची गरज आहे. निखिल नवीन फलंदाज उतरतोय आणि आता श्री गणेश कुंडलस संघाचा विजय निखिलच्या हातामध्ये आहे. कुंडलस संघाचा विजय आता फक्त निखिलच्या हातामध्ये. कॅप्टन सुनील उभे राहिलेत, रोशन उभा राहिलाय, कारण हा सामना प्रेक्षकांना पाहुण्यांनाही वाटत नव्हता की 6 बॉल 3 ची मॅच लास्ट बॉल पर्यंत येईल. आणि प्रफुल्ल दादा मसे यांच्या आयोजनाचं हेच तर खरं यश आहे की पहिलीच मॅच रोमांचक अवस्थेमध्ये आली आणि एक बॉल एका धावेची गरज आहे. दीपकजी लेकुरोले साहेबांनी प्रचंड मेहनत घेतली पिच बनवण्यासाठी, ग्राउंड साठी, आणि आता खरं तर हा पहिलाच चित्तथरारक सामना. एक बॉल आणि कंपल्सरी एक धाव करायचीच आहे टीम श्री गणेश कुंडलसला. कोणता संघ घरचा रस्ता पकडेल आणि कोण विजयी होईल एका बॉलवर निर्भर आहे. एक बॉल एक आणि इथून होतीये धाव कंप्लीट. जिंकलाय तो मात्र श्री गणेश क्रिकेट संघ कुंडलस आणि निखिल ठरला या विजयाचा हिरो. काय मॅच झाली, लास्ट बॉल पर्यंत सांगू शकत नको कोण जिंकेल. निखिलने एका धावेने मात्र 23 चेंडूंची मेहनत फक्त एका चेंडूवर आली होती आणि निखिल इथून ठरला विजयाचा हिरो. जबरदस्त बॉलिंग केली आंबोट टीमच्या